राहुल गांधी जी की यात्रा को लेकर पहले मराठी करो। भारत न्याय जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे, तर काय तुमचं नियोजन असणार या सगळ्या संदर्भात? अरे माईक खाली करा ना। आज माननीय चेन्नीथालाजी प्रभारी महाराष्ट्राचे यांच्या उपस्थितीमध्ये राहुलजींची भारत जोडो यात्रा 12 तारखेला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे नंदुरबार जिल्ह्यातून। आणि नंदुरबार, धुळे, नाशिक आणि ठाणे, मुंबई असा हा प्रवास या ठिकाणी असणार आहे। 16 तारखेला संध्याकाळी यात्रा मुंबईत पोहोचणार आहे। रस्त्यामध्ये जवळपास 7-8 सभा, कॉर्नर सभा, महिला सभा, महिलांचा मेळावा, युवकांचा मेळावा, हा रस्त्यामध्ये काही ठिकाणी धुळेमध्ये, नाशिकमध्ये महिला मेळावा, धुळेमध्ये युवक काँग्रेस मेळावा, अशा सगळ्या प्रकारचं नियोजन आज त्या ठिकाणी झालेलं आहे। त्या नियोजनाची बैठक आज त्या ठिकाणी होती। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि आमचे नसीम खानजी असे सर्व वरिष्ठ नेते त्या बैठकीला उपस्थित होते। आणि 17 तारखेची सभा संध्याकाळची, ह्या समाप्तीची सभा शिवाजी पार्कवर करण्याचा निर्णय आमच्या आजच्या बैठकीमध्ये झाला आहे। आणि या सभेमध्ये देशभरातील महाविकास आघाडीचे नेते, म्हणजे इंडियाचे नेते आणि काँग्रेसचेही सर्व वरिष्ठ नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळं या सभेची एकूणच तयारीसाठी आणि यात्रेसाठी आजची ही आढावा बैठक होती। या आढावा बैठकीमध्ये नंदुरबार ते मुंबईपर्यंत राहुलजींच्या यात्रेसाठी लोक उत्सुक आहेत। जनताही तयारीनिशी लागलेली आहे, जनताच तयार आहे। लोकांमध्ये प्रचंड असा आत्ताच्या विद्यमान सरकारच्या संदर्भातला आक्रोश हा राहुलजींना मिळालेल्या प्रतिसादातून दिसतो आहे। आणि म्हणून या सगळ्याकडे पूर्ण देशातील लोकांचं लक्ष, राज्यातील तर आहेच, पण या समाप्तीच्या सभेकडे देशातील लोकांचं लक्ष लागलं आहे। बिहारच्या ऐतिहासिक सभेनंतर आपल्याला माहीत आहे की सर्व सत्ताधाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली। अशा प्रकारची एक शक्तिशाली सभा बिहारमध्ये झाली आणि त्यानंतर या समाप्तीची सभासुद्धा शिवाजी पार्कवर ऐतिहासिक व्हावी आणि होणार, यामध्ये कुठेही शंका नाही। त्या नियोजनाची सर्व बारकाईनं आम्ही बैठकीमध्ये चर्चा झाली आणि सर्व बारकाईनं नियोजन करायचं ठरलं। आणि यामध्ये सर्व जबाबदारी सर्वावर नेत्यावर वाटप करून दिलेली आहे आणि त्यांना त्या जबाबदारीतून काम करायचे निर्देशसुद्धा, आदेश, सूचना माननीय चेन्नीथालाजींनी सर्वांना दिलेले आहेत। शिवाजी पार्कची मैदानाची परवानगी मिळालेली आहे का? कारण की शिवाजी पार्क हे विशेष मैदान आहे, काही गोष्टींसाठी ते राखीव असतं। नाही, असं आहे की हे इंडियाची बैठक आहे। यापूर्वी सुद्धा राजकीय सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्या नियमाच्या अटीच्या अधीन राहून आम्ही शिवाजी पार्क मागितलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये महिन्यातील काही 6-7 दिवस राखीव आहेत की ते विशेष अधिकारांना देऊ शकतात, तशी विनंती मुख्यमंत्र्यांना आम्ही केलेली आहे। आणि आज मला वाटतं की त्यावर निर्णय होईल। पण शिवाजी पार्क देण्यामध्ये कुठेही यापूर्वीसुद्धा काल परवा वंचितची सभा झाली, शिवसेनेची सुद्धा, उद्धवजींची पुन्हा सभा झाली, मागच्या वेळेस निवडणुकीची सभासुद्धा UPAची झाली होती। तर हे असं नाही की NDAची झाली होती, अशा सगळ्या सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यांच्या अटीच्या अधीन राहून तो शिवाजी पार्क आम्हाला मिळावा अशी आमची मागणी आहे आणि तो माननीय आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे
ती आता आम्ही मागणी केलेली आहे. नाही, असं आहे की काही जबाबदारी, मुंबईची जबाबदारी मी नसीमबाई आणि वर्षाची गायकवाड आणि आपले 5-7 नेते जे प्रमुख आहेत त्यांच्यावर दिलेली आहे. नाशिकची जबाबदारी बाळासाहेबांच्यावर आहे. धुळ्याची जबाबदारी आमचे कृणाल पाटील यांच्यावर दिलेली आहे आणि त्यांच्या टीमवर, एकट्यावर नाही, त्यांच्या टीमवर दिलेली आहे. तसे आम्ही सगळ्यांनी जबाबदारी वाटून